तुमच्या शरीरामध्ये जर ही 5 लक्षणे दिसली तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच पडला असेल की किडनी खराब होण्याच्या अगोदर नेमकं शरीरामध्ये काय बदल होतोय आणि हा बदल तुम्हाला वेळीच जर आता ओळखता आला नाही तर तुमची किडनी निकामी होऊ शकते। माणसाचा सर्वात महत्त्वाचा अवयवापैकी एक अवयव आहे तो म्हणजे शरीरातील किडनी। मागील वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये जवळपास 6 ते 7% लोकांच्या किडन्या खराब होऊन अनेकांचा जीव गमवावा लागला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना वेळीच किडनी खराब होण्याची लक्षणे माहीत नसतात आणि त्यामुळेच वेळीच उपचार न झाल्याने किडनी खराब होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किडनी खराब होण्याच्या बरोबर 1 महिना आधी तुमच्या शरीरामध्ये असे काही बदल दिसून यायला सुरुवात होत असतात ज्यामुळे तुम्हाला समजून जाईल की आता किडनी खराब होण्याच्या मार्गावर आहे, आपण वेळीच आता उपचार करायला पाहिजे। त्यामुळे 5 लक्षणे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। या 5 लक्षणांपैकी एक जरी लक्षण तुमच्या शरीरामध्ये आढळलं तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यायचं आहे। तुम्ही जर डॉक्टरांना दाखवण्यासाठी वेळ केला आणि योग्य वेळी उपचार जर नाही केला तर एका पाठोपाठ एक अशा दोन्ही पण किडन्या फेल होऊ शकतात। त्यामुळे ही लक्षणे कोणकोणती आहेत तुम्ही लक्ष देऊन आता बघायचं आहे। आपले शरीर आपल्या तब्येती संदर्भात अनेक संकेत वेळोवेळी देतं। डॉक्टरांच्या रिसर्चनुसार कोणताही मोठा आजार होण्याच्या बरोबर 1 महिना आधी तुमचे शरीर काही ना काही संकेत देत असतं। म्हणजेच काही लक्षणे शरीरामध्ये आपल्याला आधीच दिसायला सुरुवात होतात। आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे किडनी। आपल्या शरीरामध्ये 2 किडन्या असतात जे रक्त शुद्ध करण्यापासून ते पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत असतात। परंतु अनेकदा आपण किडनीशी संबंधित समस्या ओळखण्यास विसरतो आणि यामुळेच भविष्यात गंभीर त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो। आजच्या धकाधकी जीवनशैलीत चुकीचा आहार आपण आपल्या शरीरामध्ये नेहमी त्या ठिकाणी घेत असतो। जसे की आपण बाजारातून एखादी भाजी आणली तर आपल्याला ती वाटते की खूप ताजी आहे आणि फ्रेश आहे असं आपलं वाटत असतं, परंतु मागील महिन्यामध्ये आम्ही एक सर्वे केला त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की कितीही कोमजलेली किंवा सुकलेली भाजी जर असेल तर ती फ्रेश करण्यासाठी फक्त 1 मिनिटांचा वेळ लागतो। काय करायचं आहे, एका बादलीमध्ये फुल भरून ते व्यापारी पाणी घेतात आणि त्यामध्ये एक केमिकलची पुडी असते तर ती पाण्यामध्ये टाकतात आणि किती सुकलेली जर मेथीची पेंडी असेल त्या ठिकाणी कोथिंबीरची पेंडी असेल एकदा का त्या औषध टाकलेल्या बादलीमधून बुडवून वर काढली तर आत्ताच शेतातून काढली आहे अशा प्रकारे भाजी एकदम त्या ठिकाणी फ्रेश आपल्याला दिसू लागते। आता जेव्हा ही फ्रेश भाजी आपण घरी आणतो आणि सकाळी जर आपण ही भाजी जर पाहिली तर त्या ठिकाणी सुकलेली आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वांनी आपण आपल्या शरीराला विष घालत आहे आणि त्यामुळेच किडनी खराब होण्याचे प्रमाण आता वाढलेलं आहे। अगदी वयाच्या 30शीतही अनेकांच्या किडन्या आता खराब होऊ लागल्या आहेत। वयाच्या 30शीतही आता अनेकांच्या किडन्या खराब होऊ लागल्या आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किडनी खराब होण्याच्या 1 महिना आधी आपल्या शरीरामध्ये अशी कोणती लक्षणे दिसतात जे पाहून तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या या ठिकाणी पाहणार आहोत। कारण 2024 या मागच्या वर्षामध्ये जवळपास 6 ते 7% लोकांच्या किडनी खराब होण्याचे त्या ठिकाणी दगावल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे कोणकोणती लक्षणे आहेत नक्की बघायचं आहे। 5 ते 6 लक्षणे या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांकडून आता सांगण्यात आले आहेत। 5 ते 6 लक्षणे आहेत, यामधील शेवटची 2 लक्षणे डॉक्टरांनी आताच नवीन शोधून त्या ठिकाणी रिसर्च करून त्या ठिकाणी काढले आहेत। त्यामुळे 5 नंबरचं आणि 6 नंबरचं लक्षण तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून त्या ठिकाणी आता सांगितलं आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। जर तुम्ही ही सर्व लक्षणे जर व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची किडनी निरोगी आहे की खराब होण्याच्या मार्गावर आहे। ही लक्षणे तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। सर्व काही या ठिकाणी समजून जाईल। बघा, प्रत्येक लक्षण समजून घ्या। 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ या व्हिडिओला द्या। तुमच्या दोन्ही पण किडनी जर निरोगी ठेवायचे असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून काही सोप्या टिप्स देखील आता यामध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्या जर तुम्ही पाळल्या तर अगदी 100 वर्षापर्यंत तुमच्या किडनीला कोणताही इथून पुढे प्रॉब्लेम येणार नाही। पहिल्यांदा आपण पाहूया कोणती 5 ते 6 लक्षणे आहेत जी किडनी खराब होण्याचे संकेत देतात
आणि त्यानंतर पाहूया किडनी खराब त्या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण कोणता उपाय त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। तर बघा, यामधील पहिली 2 ते 3 लक्षणं तुम्हाला जास्त जाणवणार नाहीत, परंतु शेवटची लक्षणे डॉक्टरांनी आता 1 महिना झालेला आहे आत्ताच नवीन शोधून या ठिकाणी काढलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे किडनी फेल होण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे। त्यामुळे शेवटची लक्षणं कोणकोणती आहेत नक्की बघायचं आहे। ती म्हणजे तुम्हाला 1 महिना आधी जर पुढे त्या ठिकाणी समजणार असेल तर ती लक्षणे जाणवली तर तात्काळ डॉक्टरांना जाऊन तुम्ही आता दाखवायचं आहे। ओळीने सर्व लक्षणं सांगणार आहे, त्यामुळे महत्त्वाचं तुमचं काम थोडं बाजूला ठेवा आणि व्हिडिओ लक्ष देऊन बघा। पहिलं लक्षण डॉक्टरांनी सांगितलंय, सर्वांनी कान देऊन ऐका। बघा, किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास, बघा कोणतं पहिलं लक्षण सांगितलंय बघा। आता बघा या ठिकाणी, आता किडनी व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत, परिणामी रक्त शुद्ध तुमचं होऊ शकत नाही। अशा वेळी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि सतत तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवू लागतो। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, थकवा जाणवू लागतो। काही जणांना दिवसभर झोपल्यावरही दमल्यासारखं वाटू लागतं। हे किडनीच्या कार्यक्षमतेत घट झाल्याचे सूचक असू शकते। तुम्हाला कितीही झोपून जर तुम्हाला त्या ठिकाणी झोपच येत नसेल, झोप पूर्ण तुमची झाली नसेल, जर तुम्हाला असं वाटत असेल तर किडनी खराब होण्याचं पहिलं लक्षण आहे। जर त्या ठिकाणी जर काही जरी थोडं जरी काम केलं नसेल बघा तरी तुम्हाला दम लागल्यासारखं वाटत असेल, म्हणजे काहीच काम केलं नसेल तरी सुद्धा दमल्यासारखं वाटत असेल, श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर लक्षात ठेवा पहिलं किडनी खराब होण्याचं लक्षण आहे। त्यानंतर किडनी खराब होण्याचं दुसरं लक्षण म्हणजे मित्रांनो, किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन बिघडते। परिणामी शरीरात अनावश्यक पाणी साठून राहते आणि आपला चेहरा, आपलं पाय, टाचा आणि हात सूज येण्याची शक्यता असते। ही सूज जर दीर्घकाळ काही केल्याने शरीरातील असलेली सूज ओसरत नसेल, तुम्ही कितीही जर त्या ठिकाणी गोळ्या जरी खाल्ल्या किंवा डॉक्टरांकडून इतर औषध जर त्या ठिकाणी सूज कमी होत नाही म्हणून जर खाल्ली तरी सुद्धा सूज ओसरत नाही, तात्पुरती ओसरते आणि लगेचच परत आणि हातपाय सुजायला या ठिकाणी सुरुवात होत असते। असं जर तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्यायचं आहे, कारण ही किडनी खराब होण्याचं दुसरं लक्षण आहे। अजून पण पुढे तुम्हाला 3 लक्षणं या ठिकाणी आता सांगणार आहे। यामधील शेवटची लक्षणे आता नवीन संशोधनात समोर आली आहेत, त्यामुळे तुमची किडनी खराब होऊ नये म्हणून व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आम्ही सांगणार आहे, ज्यामुळे तुमची किडनी 100 वर्षापर्यंत निरोगी राहू शकते। त्यामुळे लक्ष देऊन बघा। 3 नंबरचं लक्षण नेमकं या ठिकाणी कोणतं सांगण्यात आलंय ते म्हणजे बघा, किडनीच्या कार्यामध्ये अडथळा असल्यास शरीरामध्ये विषारी घटक साचू लागतात आणि त्यामुळे भूक मंदावते। बघा, तुम्हाला भूकच लागत नसेल तर बघा काय आहे, काही वेळा अन्न खाल्ल्यानंतर मळमळ वाटणे, उलटी होणे किंवा पचनास अडथळा येणे ही लक्षणे जाणवू लागतात। तुम्ही साधी भाजी जरी खाल्ली तर ती पचत नाही, बाहेर फेकली जाते, उलट्या होणं चालू होतं, मळमळणं, तोंडातल्या तोंडात त्या ठिकाणी गास फिरणं असं होतं। मग बघा, आता अशा प्रकारची लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये असतील तर तुम्हाला तात्काळ डॉक्टरांकडून त्या ठिकाणी दाखवून घ्यायचं आहे आणि त्यांना तुमच्या शरीरामध्ये काय घडतंय हे डॉक्टरांना न लाजता स्पष्टपणे सांगायचं आहे। आता बघा, पुढचं लक्षण आहे ते म्हणजे किडनीचे आरोग्य बिघडल्यास रक्तातील खनिजे आणि पोषण तत्वाचे संतुलन पूर्णपणे बिघडतं। परिणामी तुमची त्वचा त्या ठिकाणी कोरडी पडायला सुरुवात होते आणि सतत खाज उठण्याची समस्या त्या ठिकाणी निर्माण होते। कधी कधी त्वचेवर पुरळ, खूप कोरडेपणा आणि खाज येऊ लागल्यास याकडे दुर्लक्ष करू नये, हे किडनीच्या अशक्तपणाचे स्पष्ट लक्षण असू शकते। जर अंग तुमचं खाजवत असेल तरी सुद्धा किडनी खराब होण्याचं लक्षण आहे, ते तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यायचं आहे। आता बघा पुढची लक्षणं। आता बघा या ठिकाणी, किडनी योग्य प्रकारे कार्य न केल्यास शरीरात अनावश्यक द्रव्य साचू लागते आणि त्यामुळे फुफ्फुसावर तुमच्या दडपण येते। परिणामी काही लोकांना थोडे चालल्यावर किंवा जिना चढताना दम लागतो। ही लक्षणे किडनीच्या कार्यक्षमतेत घट झाल्याचे संकेत या ठिकाणी असू शकतात। सर्वांना आता किडनी खराब का होते आणि किडनी खराब होऊ नये म्हणून नेमकं काय खाल्लं पाहिजे? बघा, किडनी खराब होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी पित नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय। पावसाळ्याचा जरी सीझन असला, थंडीचं जरी वातावरण असलं तरी सुद्धा प्रत्येक माणसाने
4 ते 5 लिटर पाणी शरीरामध्ये घेतलंच पाहिजे। ज्यावेळी आपण जास्त पाणी शरीरामध्ये घेतो त्यावेळी आपली किडनी कायम फिल्टर होत असते, त्यामुळे स्वच्छ आपलं त्या ठिकाणी किडनी होत असते। किडनीमध्ये काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। ज्यावेळी आपण 4 ते 5 लिटर पाणी पित असतो त्यावेळी खराब होण्याची चान्सेस पूर्णपणे कमी असतात। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, 99% लोकांची किडनी खराब होत असते। त्याचं कारण म्हणजे लोक कमी पाणी पितात। त्यामुळे पावसाळा असेल हिवाळा असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून प्या, पण 4 ते 5 लिटर पाणी तुमच्या शरीरामध्ये घेतलंच पाहिजे, जेणेकरून तुमची किडनी फिल्टर होईल, स्वच्छ होईल, निरोगी राहील। तसेच आहारामध्ये फळांचा जास्तीत जास्त वापर करा, जसे की सफरचंद, केळी, डाळिंब अशा प्रकारची जर तुम्ही फळे जर खाल्ली तर तुमच्या शरीरातील किडनी तसेच अनेक तुमच्या शरीरातील जे महत्त्वाचे पार्ट असतात, नाजूक पार्ट असतात, तर ते निरोगी राहतात। त्यामुळे आहारामध्ये फळांचा जास्त वापर करावा। कडधान्य, पालेभाज्या जसे की टोमॅटो, गाजर, काकडी, बटाटा अशा प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या जर तुम्ही खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा तरच तुमची किडनी या ठिकाणी व्यवस्थित निरोगी राहू शकते, 100 वर्षापर्यंत निरोगी राहण्यास मदत होते। मित्रांनो, आरोग्याबद्दल तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।